नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. प्रथमतः सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उज्ज्वल निकम अर्थात 13 जुलै रोजी एक बातमी येऊन धडकली, ती म्हणजे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारपदी वर्णी लागली. आणि अर्थात त्यांच्या वकिली क्षेत्रातलं त्यांचं योगदान पाहता आणि मग लॉ मेकर म्हणून ते राज्यसभा सदस्य झाल्यानंतर निश्चितच चांगली भूमिका मांडतील म्हणून त्यांचं स्वागतही झालं. पण त्याच जोडीला त्यांच्याकडं विशेष सरकारी वकील हे देखील पद आहे. आता ही दोन्ही पदं म्हणजे ते एकाच म्यानात दोन तलवारी बसतात का असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे ही दोन्ही पदं जर एकाच वेळी एक व्यक्ती उपभोगत असेल तर ते कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिटचं उल्लंघन होतंय अशी चर्चा सुरू झाली. मग मात्र या संदर्भात जी काही त्यांच्याकडे केसेस आहेत, आता सध्या साधारण 29 केसेस त्यांच्याकडे आहेत असं म्हटलं जातं. त्यात प्रामुख्यानं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्याची देखील सुनावणी सुरू आहे आणि त्याचंच विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज देखील तेच पाहत आहेत. त्यामुळे आता उज्ज्वल निकम हे राज्यसभा खासदार असताना देखील विशेष सरकारी वकील या पदावर कसे काय असा प्रश्न कायदेतज्ञ असीम सरोदे आणि इतर त्यांच्या काही सरकारी वकिलांनी थेट नोटिशीद्वारे विचारलाय. त्यांनी राज्यसभा सचिवालयात देखील या संदर्भामध्ये नोटीस पाठवली आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागात देखील पाठवली आहे. इतकंच नव्हे तर ॲडव्होकेट जनरल, जे आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल आहेत, त्यांना विनंती पत्र देखील पाठवलेलं आहे. आता या संदर्भातली कायदेशीर स्पष्टता व्हावी, पारदर्शकता यावी आणि खरंच उज्ज्वल निकम जर राज्यसभा खासदार असतील आणि विशेष सरकारी वकील असतील आणि हे जर कायदेशीर दृष्ट्या योग्य असेल तर हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण जर हे कायदेशीर दृष्ट्या किंवा कायदेशीर तरतुदींमध्ये बसत नसेल तर मात्र त्यांना दोन्हींपैकी कुठल्या तरी एका पदावर विरजण सोडावं लागणार आहे. अर्थात आता खासदारकीवर विरजण सोडायचं आहे का विशेष सरकारी वकील या पदावर? कारण जर ही दोन्ही पदं ते उपभोगत असतील तर मात्र ते डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र ठरत आहेत. आणि याच मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याशी. असीमजी, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपण हार्दिक शुभेच्छा. खरं तर जो आत्ता मी विषय म्हटला त्या विषयावर चर्चा अशी चालू आहे की उज्ज्वल निकम आता जर आपण पाहिलं तर राष्ट्रपती नियुक्त खासदार देखील आहेत राज्यसभेचे. त्यांनी शपथ देखील तशी घेतलेली आहे. रिझाईन केलंय की नाही याची देखील अजून माहिती नाहीये. आणि एकीकडे ते बीडच्या कोर्टात हजर राहून संतोष देशमुख या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज देखील पाहतात. तर हे दोन्ही ॲट अ टाइम चालू आहे. तर दोन्ही पदांवर उज्ज्वल निकम ही व्यक्ती किंवा एक त्यांचं जे पद आता ते उपभोगतायत तर हे योग्य आहे? प्रथमदर्शनी असं दिसते की उज्ज्वल निकम सरांनी खासदारकी जेव्हा स्वीकारली तेव्हा त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. सगळ्या केसेस त्यांनी सोडायला पाहिजे होत्या आणि नंतर शपथविधी करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी जर शपथ घेतली असेल आणि ते विशेष सरकारी वकील पदावरही कायम असतील तर बेसिकली मुद्दा असा आहे की भारतीय संविधानाला आपण मानत असू आणि भारतीय संविधान जर महत्त्वाचं आहे तर त्याच्यातलं आर्टिकल 102A आणि आर्टिकल 191A म्हणजे 102(1) आणि 191A या सगळ्या दोन्ही कलमांनुसार ते अपात्रतेच्या खाईवर उभे आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण की ऑफिस ऑफ प्रॉफिटची जी डेफिनेशन क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 24 मध्ये दिलेली आहे आणि कलम 18 म्हणजे BNSSचं त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानुसार जो कोणी सरकारी नौकर असेल किंवा पब्लिक सर्वंट या व्याख्येत येत असेल त्या व्यक्तीला पगार मिळतो त्याचा. आणि पगारदार व्यक्ती ही राज्यसभा किंवा लोकसभेची सदस्य राहू शकत नाही, पब्लिक फंडातून. आता हे पण विशेष आहे की त्याच्यामध्ये सदस्य राहू शकत नाही असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हे कोणतंही बायफर्केशन केलेलं नाही की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त आहे का तुम्ही पक्ष नियुक्त आहे. पण उज्ज्वल निकम सरांना मी असं बोलताना पाहिलं किंवा ऐकलं असं की त्यांनी असं सांगितलेलं कळलं की ते राष्ट्रपती नियुक्त असल्यामुळे त्यांना हा नियम लागू होत नाही.
आता स्वतःच काहीतरी सांगायचं असेल किंवा अदरवाईज आय एम सिलेक्टेड नॉट इलेक्टेड. हां, तर ते हे असं नाही आहे तिथे. म्हणजे संविधानामध्ये फक्त सदस्यत्व असणं हे महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि जर तसं सदस्यत्व ते त्यांनी स्वीकारलेलं आहे, तर त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून जे काही जबाबदारी आहे, त्याच्यापासून राजीनामा दिला पाहिजे. किंवा विधी आणि न्याय विभाग जो आहे महाराष्ट्राचा, ज्यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे या केसेसवर, त्यांनी त्यांना नोटीस पाठवायला पाहिजे होती. आत्तापर्यंत त्यांना म्हणायला पाहिजे, तुम्ही हे सगळं पदांवरून या राजीनामा द्या, या सगळ्या केसेस सोडा. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक पात्र वकील आहेत, त्यांना ही केस द्यायला पाहिजे. आता असं मी म्हटल्यावर काही जण काय म्हणतील, यांना केस मिळाव्या म्हणून असं करताय. मला खूप काम आहे, मला वेळच नाही आहे. माझे कामं सुरू आहेत वकिली क्षेत्रातले. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले वकील आहेत, जे पात्रतेने त्या आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने या केसेस चालवू शकतात. तर त्यांची नियुक्ती झाली पाहिजे. काय झालं आहे की एकच व्यक्ती विशेष सरकारी वकील असा जो दबदबा आपण तयार होऊ दिला, त्याच्यामध्ये न्यायिक व्यवस्थापनामध्ये सुद्धा अनेक अडचणी आलेल्या आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पण प्रथमदर्शनी त्यांनी विशेष सरकारी वकील पदावर राज्यसभेचे सदस्य असताना राहणं हे अत्यंत बेकायदेशीर असंविधानिक ठरते. संतोष देशमुख खटल्यामध्ये जे म्हणजे आता जी त्याची सुनावणी सुरू आहे, तर त्याच्यावेळी एकदा त्यांनी मीडियाशी असं म्हटलं होतं, जेव्हा त्यांना विचारलं की आता तुम्ही खासदार झालेला, आता तुम्हाला इकडे वेळ देता येऊ शकेल का एवढा केस लढवायला, तुमच्याकडे ऑलरेडी आधीच बऱ्याच केसेस आहेत. तेव्हा ते म्हणाले होते की जे सहाय्यक विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे म्हणून त्या केसमध्ये आहेत, तर ही इज अ कॉम्पिटंट आणि माझे इतकेच ते सक्षम आहेत, असं ते म्हणाले होते. मग कुठेतरी सुतोवाच असं त्यांनी केलेलं आहे, पण असं त्यांनी एकदम फिक्स म्हटलेलं नाही की बाबा मी त्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर टाकेन म्हणून. त्यामुळं कुठेतरी तळ्यात मळ्यात भूमिका आहे. नाही, आता बाळासाहेब कोल्हे जे आहेत ते खरोखर सक्षम आहेत. आणि त्यांनी मग आता विशेष सरकारी वकील म्हणून त्याच्यात काम करावं पुढे. त्यांनी सहाय्यक म्हणून का का काम करायचं, हा मुद्दा आहे. तसंच सगळ्या केसेसमध्ये म्हणजे जी माहिती आम्हाला मिळते आहे की साधारणतः काहीतरी 25 ते 30 केसेस त्यांच्याकडे आहेत. आणि ते महत्त्वाच्याच केसेस आहेत आणि ते बऱ्याचशा जिंकणाऱ्या केसेस घेतात असं सुद्धा आहे. आता मग याच्यामध्ये आम्ही RTIचा अर्ज केला. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की आम्हाला स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून पब्लिक सर्वंटच्या डेफिनेशनमध्ये हे येतात का हे आम्हाला सांगा. त्यानंतर त्यांच्याकडे किती केसेस तुम्ही असाईन केलेले आहेत ते आम्हाला सांगा. त्यांनी राजीनामा दिलेला आहे का ते आम्हाला सांगा. अशी सगळी माहिती मागितलेली आहे की त्याच्यामध्ये एक जबाबदारी आणि उत्तरदायित्व नक्की झालं पाहिजे, एवढंच आपलं म्हणणं आहे. म्हणजे मी काही उज्ज्वल निकम सरांच्या विरुद्ध नाही, हा म्हणजे काही पर्सनल नाही, काहीच व्यक्तिगत नाही. मी सातत्याने हेच बोलतोय की भारतामध्ये ज्या स्वायत्त यंत्रणा आहे त्या स्वायत्त राहिल्या पाहिजे. कायदा, नियम आणि संविधानातले तरतुदी याचं पालन झालं पाहिजे. मग ते कोणी असो, ते तुम्ही असो किंवा मी असो, आपलं संविधानिक नैतिकतेचं पालन झालं पाहिजे. मग याच्यामध्ये काय होत आहे की पदाची लालसा दिसून येते की दोन्ही पदांवर राहायचं आणि मी राहू शकतो. आणि मग त्यांनी किंवा त्यांच्यातर्फे काही जणांनी असा युक्तिवाद केला की ते कपिल सिब्बल नाही का वकिली करत, त्यांना म्हणा. मग ते अभिषेक मनु सिंघवी अभिषेक मनु सिंघवी. आता ते काँग्रेसचे असल्यामुळे काय होते की आपण पटकनच हा विषय पक्षीय, जातीय, धार्मिक असा करून टाकतो. तसं ते नाही आहे ना. ते करू शकता, तसं तुम्ही पण करू शकता. पण तुम्ही मग खाजगी केसेस घ्या. तुम्ही विशेष सरकारी वकील म्हणून पब्लिक सर्वंट या डेफिनेशनमध्ये येणारं काम करून सरकारकडून पगार घ्यायचा आणि मग राज्यसभेत सदस्यसुद्धा राहायचं, हे चुकीचं आहे, असंविधानिक, अनैतिक स्वरूपाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला राहायचं असेल तर सरकारने मग नियम बदलावे. नियम बदलले तर काही हरकत नाही ना आम्हाला. हा म्हणजे तो एक ऍक्ट आहेच ना, प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्वालिफिकेशन ऍक्ट मध्ये जर काही त्याच्यामध्ये आपण जसं आता एक्झम्पशन आहे की नाही मला माहित नाही, पण त्यात नाही, एक्झम्पशनसाठी विशेष तरतूद सरकारला करावं लागेल. म्हणजे एका व्यक्तीसाठी अशी विशेष तरतूद सरकारला करायची आहे का, हा विषय त्यांनी घेऊन त्याच्यावर एखादं बिल आणून तसं संशोधन ते करू शकतात. ते करावं. कायद्यात बदल झाला तर आपण सगळेच जण तो स्वीकारू, कारण तो भारतासाठीचा सगळा कायदा आहे, भारतासाठीचं संविधान आहे. मग आपण काय होते, एकीकडे आपण म्हणणार की आम्ही संविधान पाळतो, आम्ही संविधान मानतो, आणि मग दुसरीकडे संविधानिक अनैतिकता अशा प्रकारची आपण जोपासायची, हे योग्य नाही असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही खाजगी वकिली करू शकता, बट यू कांट रिप्रेझेंट एनी गव्हर्नमेंट ॲज अ पब्लिक सर्व्हंट. बरोबर. पण मला आता आणखी एक प्रश्न असा पडला आहे की एकतर मुळात संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांचे सख्खे बंधू धनंजय देशमुख आणि मसाजोगकरांनीच उज्ज्वल निकम यांच्या नावाची मागणी केली. ते आम्हाला विशेष सरकारी वकील हवेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी ती मागणी पूर्ण केली. आणि आता 10-11 सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यातल्या केस आता खरं म्हणजे पिकावरला आलेली आहे, अगदी चार्ज फ्रेम होण्यापर्यंत ती आलेली आहे. तर अशा वेळी जर उज्ज्वल निकम यांनी ती केस विड्रॉल केली किंवा डिस्कंटिन्यू केली, तर मग हा त्या फिर्यादींवर अन्याय नाही आहे का?
कारण की मला असं म्हणायचं उज्ज्वल निकमांना जर हे आधीच माहीत असावं असं तर होत नाही ना, की 13 तारखेला एक कॉन्फरन्स झाली 13 जुलैला आणि त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर किंवा इव्हन देशासमोर सांगितलं की मला थेट मोदींचा फोन आला, हिंदीत बोलू का मराठीत बोलू, मी म्हणालो मराठीत बोला, आणि मग ते झालं आणि मला कळालं अचानकच की मला आता राष्ट्रपती नियुक्त खासदार वगैरे. तर हे असं अचानक होऊ शकतं. कारण आणि जर तुम्हाला हे आधी कुणकुण होती की बाबा आपल्याला खासदारकी मिळणार आहे, तर मग तुम्ही ती केसच घ्यायची नव्हती. कारण की आता सगळे आशेवर त्याच केस, धनंजय देशमुख त्यांची फॅमिली त्यांच्यावर आशेवर आहे. आणि मग इथे जर एखादा दुसरा कोणता तरी वकील आला किंवा स्थानिक वकिलाला हे दिलं तर कुठे ना कुठेतरी त्या केसमध्ये म्हणजे मे बी त्याच्या खटल्यावर किंवा निकालापणे होऊ शकतो. कसं आहे की चार्ज फ्रेम झाल्यावर खऱ्या अर्थाने केस सुरू होते. त्याच्या आधी बाकीचे अर्ज आणि हे ते सगळं सुरू आहे. त्यामुळे त्या केसवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामधले अनेक चांगले वकील, विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यासाठी सक्षम आहेत, बुद्धिमान आहेत, अत्यंत दर्जेदार काम ते करू शकतात. त्यामुळे केसेसवर कोणताही परिणाम त्या होणार नाही हे नक्की आहे. पण जर असंच प्रलंबित राहिलं तर मात्र परिणाम होऊ शकतो. म्हणजे नक्की काहीच नसेल किंवा उज्ज्वल निकम सर याच्यामध्ये आहेत की नाही आहेत, मग ते नसल्यामुळे तारखा होत असतील तर त्याच्यामुळे अन्यायग्रस्त लोकांना आणखी जास्त न्यायासाठीचा विलंब हा वेगळा अन्याय परत सहन करावा लागू शकतो. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट भूमिका याच्याबद्दल. माझा ही नैतिक दृष्ट्या हा विषय उज्ज्वल निकम यांनी सॉल्व्ह करावा असं वाटतंय. हो, नक्कीच मला वाटते की त्यांनी तो नैतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला पाहिजे. आणि राज्यसभा सदस्यत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तिथे मांडले जाऊ शकतात. आणि माझं तर मत आहे की उज्ज्वल निकम सरांसारख्या अनेक वकिलांनी संसदेमध्ये, राज्यसभेत, लोकसभेत काम केलं पाहिजे. कारण की तुम्ही बघा सगळ्यात जेव्हा पहिली आपली अस्तित्वात आली संसद आणि त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वकील संसदेमध्ये होते. तर मग कायदा बनवण्याची प्रक्रिया अत्यंत चांगली, कायदे दर्जेदार आणि लोकांसाठी उपयोगाचे असे ठरले. त्याच्यावरच्या खूप चांगल्या चर्चा व्हायच्या. जशी जशी वकिलांची संख्या कमी झाली, वकिलांनी राजकारणामधून आपल्या स्वतःला अंग काढून घेतलं, तसं तसं कायदा होण्याची प्रक्रिया जी आहे ती तशा प्रकारची तकलादू झालेली असं आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांचं पार्टिसिपेशन खूप महत्त्वाचं राहू शकते लॉ मेकर म्हणून. पण मग ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकत नाही. तर हा जो काही मोह आहे तो सोडला पाहिजे आणि मग फक्त राज्यसभा सदस्यत्व म्हणून चांगलं काम करण्याची संधी त्यांनी स्वीकारलेली आहे ती पुढे नेली पाहिजे असं मला वाटतं. ते RTIचं तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं त्याचं काही उत्तर आलंय? त्याचं काही आता 22 दिवस झाले. नाही, आलं नाही. काय झालंय, कायद्यामध्ये असं असते की 30 दिवसात तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तर त्याचा गैरफायदा सगळ्या सरकारी यंत्रणा घेतात की 30 दिवस व्हायच्या नंतर उत्तर देऊ. आणि त्या 30 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी, सुधारणा हे ते करून मग उत्तर आपल्याला देतात. चांगली गोष्ट आहे जर सुधारणा केल्या जात असतील तर. पण त्या कायद्यामध्ये काय म्हटलं की जी माहिती तुमच्याजवळ उपलब्ध आहे ती तुम्ही लगेच दिली पाहिजे. त्यासाठी 30 दिवस लावण्याची गरज नाही. म्हणजे आता याला झाले 22 ते 23 दिवस झाले आम्ही अर्ज करून, पण अजूनही माहिती दिलेली नाही. आणि तुम्ही जे केस म्हणजे जे काही सवाल केले त्यामध्ये प्रश्न ते अगदी काही जटिल नाही आहेत. जटिल काही नाही. म्हणजे माहिती काढून देण्याची नाही आहे. ते तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट केव्हा केली, त्यांनी राजीनामा दिला का, त्यांच्या अर्जाची प्रत द्या, हे आता हे सगळं तर त्यांच्याजवळ उपलब्धच आहे. तर विधी आणि न्याय विभागाच्या कामकाजासंदर्भात पण मला हे म्हणायचं आहे की त्यांच्यामध्ये पारदर्शकता नाही. सरकारतर्फे पूर्ण विधी आणि न्याय विभाग ज्या पद्धतीने रेटला जातो, चालवला जातो आणि काही लोकांच्या मनमानीने, विशेषतः आता तर ते मुख्यमंत्र्यांकडे खातं आहे. तर माझा त्यांच्या त्या वागणुकीवर तर आक्षेप आहे की विक्टीम जे असतात त्यांच्या मर्जीला महत्त्व दिलं पाहिजे. विक्टीम म्हणजे अन्यायग्रस्त व्यक्ती जर सांगत असेल की विशिष्ट वकील मला नेमायचा आहे तर सरकारने तशी व्यवस्था करून दिली पाहिजे. एवढीच त्यांची जबाबदारी आहे. ॲज ऑफ राईट म्हणजे हक्कच आपल्याला आहे की आम्हीच करणार नियुक्त, नाही तर आम्ही होऊच देणार नाही. ही जी अरेरावी आहे ही सुद्धा कधीतरी बंद झाली पाहिजे. कारण की ते काही तसं अपेक्षित नाही त्यांनी करणं. त्यांना फक्त विधी आणि न्याय विभागाचे ते प्रमुख आहेत, त्यांनी व्यवस्थापन ते करायचं आहे. पण शेवटी अल्टिमेटली अधिकार हा अन्यायग्रस्त लोकांना आहे की माझ्या पसंतीचे वकील कोण राहील. आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आपण डावलतो जेव्हा आपण म्हणतो की नाही आम्हाला अधिकार आहे, पोलीस कमिशनरला अधिकार आहे, पोलीस कमिशनरने आम्हाला असं नाव कळवलं आहे, मग आम्ही त्यांचीच अपॉइंटमेंट करू. एवढं करण्याची काही गरज नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगतो आहे सगळं, किंवा मी मनापासून का सांगतो आहे सगळं, की स्वारगेटच्या प्रकरणामध्ये स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये ती जी अत्याचारग्रस्त मुलगी आहे तिचा विश्वास बसला म्हणून तिने मला सांगितलं की तुम्हीच माझी केस बघा. आणि मग मी तिला सांगितलं की आपण हे करू शकत नाही, तू विधी आणि न्याय विभागामध्ये जा. तिथे तिने अर्ज केला आणि मला तिथून मुंबईतून फोन केला की मी अर्ज केलेला आहे. मग पण त्यांनी सांगितलं की नाही हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे.
मग मी तिला म्हटलं की तू जाऊन भेटू नये. तर जेव्हा ती तो अर्ज घेऊन गेली, विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि तिने तो अर्ज त्यांना दिला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझं नाव पाहिलं आणि तिच्यावर ते खेकसले जोरात, ओरडले 10-15 जणांसमोर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही वकिलाची नियुक्ती करीन, पण असीम सरोदे यांची करणार नाही. ते आमच्या विरुद्ध आहे. अच्छा, तुमच्या विरुद्ध आहे, पक्षाच्या विरुद्ध आहे. नाही, आणि मी पक्षाच्या विरुद्ध, मी तुमच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. मी अनेकदा सांगतो, माझे वडील इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरुद्ध तिहाड सेंट्रल प्रिझनमध्ये कारावासात होते 9 महिने 10 महिने. मग ते काय इंदिरा गांधींच्या विरुद्ध होते का? नाही, ते प्रवृत्तीच्या विरुद्ध होते, हुकुमशाही विरुद्ध. तुम्ही हुकुमशाही करसाल तर मी तुमच्या विरुद्ध आहे. एवढं चिडायची गरज काय आहे? त्या विक्टीमचा राईट तुम्ही मान्य करत नाही. आता ही पण गोष्ट चांगली आहे की त्याच्यामध्ये ॲडव्होकेट अजय मिसार यांची नेमणूक झाली आहे. ते माझे मित्रच आहेत आणि ते सुद्धा कॉम्पिटंट आहेत, चांगले आहेत. ते चांगली केस चालवतील. प्रश्न इथे चांगल्या वाईटाचा नाही, प्रश्न हा विक्टीमच्या अधिकाराचा आहे, त्यांच्या चॉईसचा आहे. आपण तो राईट टू चॉईस राजकीय कारणांसाठी डावलतो, नाकारतो, विक्टीमवरच आपण ओरडतो, हे चांगलं नाही. मग मला काही क्षण वाईट वाटलं आणि नंतर मी विचार केला की एका एवढ्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री माझं नाव पाहिल्याबरोबर जर एवढा राग येत असेल तर ती माझी ताकद पण आहे. की मी नकार देण्याचं स्वातंत्र्य वापरलेलं आहे. मी संविधानिक बोलतो, मी नेमक्या शब्दात लोकांपर्यंत कायदा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करतो. तर त्याची ताकद कदाचित त्यांना आवडत नाही, ती ताकद, असं मला वाटते. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींना मी नाही सांगू शकत, पण त्यांनी त्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा केली तर ते आणखी चांगले नेते होऊ शकतात. काय, काळ खूप मोठा आहे आणि तसं त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आता संतोष देशमुख प्रकरणात समजा इकडे जे आता काही तुम्ही नोटीस पाठवलेले आणि त्यानुसार समजा हे डिस्क्वालिफाईड झाले उज्ज्वल निकम, असं आपण गृहीत धरूयात, किंवा त्यांना सोडावं लागलं SPP म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पद, तर उद्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पुन्हा तो प्रश्न उभा राहील, उपस्थित होईल की मग आता तिथे विशेष सरकारी वकील कोण. आणि समजा जनरेटा आलाच किंवा संतोष देशमुखांच्याच फॅमिलीची मागणी आली की आता आम्हाला मग असीम सरोदेच पाहिजेत, तर मग असीम सरोदे ती केस स्वीकारणार. पण त्या संतोष देशमुखच्या परिवारातले लोक माझ्याकडे येऊन गेले आणि त्यांनी मला सगळं सांगितलं, वर्णन केलं. मी त्यांना भेटलो पण आहे आणि तिथल्या अनेक लोकांचे फोन आले. म्हणजे संतोष देशमुखच्या परिवारापेक्षा तिथल्या अनेक लोकांचे फोन आले, मस्साजोगमधून पण, बीड जिल्ह्यामधून पण, की तुम्ही ही केस बघा. आणि मी तर कोणतेही चॅलेंज स्वीकारायला तयार आहे आणि त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु मी हे खूप नम्रपणे सांगतो, मुद्दामून स्वतःला मोठं करण्यासाठी मी सांगत नाही, पण खरोखरच महाराष्ट्रामध्ये खूप चांगले वकील आहेत. कॉमन सेन्स म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की सर्वसामान्य बुद्धिमत्ता जी खूप रेअर असते, ती तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या अनेक वकिलांमध्ये आहे आणि तसे अनेक जण ती केस चांगल्या पद्धतीने चालू शकतात. पण समजा त्यांची इच्छा झालीच की आता त्यांची इच्छा झाली तर मी चालवीन ना. सरकारने तेवढं मोठं मन दाखवत असतील माझी नियुक्ती करायची तर मी जरूर चालवीन. आता याच्यामध्ये पण केसमध्ये कशी नियुक्ती झाली, त्याच्यामध्ये काय घडामोडी घडल्या, रात्री कोण कोणाला जाऊन भेटलं, कोण कोणाच्या पाया पडलं, ते मला माहिती आहे, पण मी तो विषय काढत नाही. माझा मुद्दा हा आहे की काही विशिष्ट केसेस आपणच घ्यायच्या, हा जो अट्टहास आहे, दुराग्रह आहे, त्यासाठी पोलिसांच्या मार्फत विशेष प्रयत्न करणं आहे, ते थांबलं पाहिजे. ते कोणीच करू नये. आणि या संदर्भातच एक केस झाली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये. म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालयच तेव्हा म्हणायचे, त्याच्यामुळे मी ते म्हणतो आहे. तर तेव्हा जस्टिस नलावडे होते, जस्टिस तानाजी नलावडे. त्यांनी फार कडक आणि ताशेरे उडणारा निर्णय दिला होता. त्यांनी सांगितलं की एकाच व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून सगळ्या केसेसमध्ये का नेमणूक करता, हा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांनी हे सांगितलं की स्थानिक वकिलांना प्राधान्य दिलं पाहिजे, की ते लवकरात लवकर केसेस सांभाळू शकतील. एकाच माणसाकडे खूप केसेस द्यायच्या आणि एवढा मोठा भौगोलिकदृष्ट्या पसरलेला महाराष्ट्र, तिथे तुम्ही एकदा नागपूरला जायला सांगायचं, मग नांदेडला, मग परभणीला, मग तुम्ही म्हणणार की कोकणात केस आहे तिथे जा, मग तुम्ही ठाण्यातली केस चालवा, मग तुम्ही पुण्यात या. या सगळ्या प्रवासामध्ये त्या वकिलाची शारीरिक क्षमता नष्ट होते, थकावट येते आणि बुद्धी वापरण्यासाठी जो तजेलदारपणा पाहिजे, बौद्धिक तजेलदारपणा पण पाहिजे की नाही, तो राहत नाही. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस तारखांवर जाणं जमत नाही, मग तारखा पुढच्या घ्या असं करून न्यायाला सुद्धा विलंब होतो. असे अनेक मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये घेतले होते आणि मला असं वाटतं की त्या अशा निर्णयांचा आपण अंमलबजावणीच्या पातळीवर विचार करणार का, हा प्रश्नसुद्धा या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. नक्कीच. खरं तर एक संपूर्ण प्रकरण जे आता आपण उज्ज्वल निकम यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट संदर्भात आपण चर्चा करतोय,
त्यावर सरोदे सरांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला आपल्याला आर्टिकलच त्यांनी क्लिअर केलं की 102.1 आणि 191A यामध्ये स्पष्टपणे त्यामध्ये म्हटलेलं आहे की बाबा ऑफिस ऑफ प्रॉफिट या संदर्भामध्ये आणि 24 क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल किंवा BNS नुसार 18 यामध्ये पब्लिक सर्वंटची व्याख्या काय ती पण त्यांनी क्लिअर केली. आता या मुद्द्याच्या म्हणजे अपार्ट फ्रॉम दॅट, आता हा आपण उज्ज्वल निकम यांच्या संदर्भातला मुद्दा झाला. आणखी एक केस जी अत्यंत महत्त्वपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे लागून आहे ते म्हणजे मूळ शिवसेना कुणाची आणि मूळ पक्षचिन्ह म्हणजे धनुष्यबाण कुणाचं. आता याच्यावर सर्वोच्च न्यायालयात इकडे खटला त्याची सुनावणी पण चालू आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं अगदी असंही म्हटलं होतं की बाकीच्या काही कार्यबाहुल्यामुळं इतक्या लवकर काही त्याची सुनावणी होऊ शकत नाही. तर त्या संदर्भात काय आता अपडेट आहे का? मग ही जी तारीख रिफ्लेक्ट होत आहे आणि सगळीकडे त्याच्याबद्दल छापून आलेलं आहे, ही तारीख कॉम्प्युटर जनरेटेड आहे. म्हणजे संगणक प्रणालीमध्ये आपोआप ज्या तारखा पडतात तशा प्रकारची ती तारीख देण्यात आलेली आहे. ती तारीख आधी असली पाहिजे. त्या म्हणजे ही जी तारीख दिली आहे ती बदलली पाहिजे आणि आधीच केसची सुनावणी झाली पाहिजे. यासाठी एक अर्ज देण्यात येऊ शकतो आणि तसं इंटरव्हेन्शन अप्लिकेशन आम्ही करणार आहोत त्या केसमध्ये की आधीच ही तारीख घ्या, कारण की शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव कोणाचं आहे या संदर्भातला निर्णय आता तातडीने होण्याची गरज आहे. एका निवडणुकीच्या मागे दुसरी निवडणूक आणि निवडणुका होत राहतात आणि भावनिक जी एक जोडणी झालेली आहे सामान्य माणसांची शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हासोबत, शिवसेना या नावासोबत, तो पक्ष खरं तर एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीत राहू शकत नाही. त्यांच्या अखत्यारीत तो दिला, त्यांच्या ताब्यात तो दिला पक्ष आणि चिन्हसुद्धा. ही निवडणूक आयोगाची घोर चूक आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून दबाव आल्यावर अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. हे आरोप अपिलामध्ये करण्यात आलेले आहेत आणि म्हणून त्या संदर्भातली मांडणी करण्यासाठी लवकरची तारीख द्यावी अशी विनंती आम्ही करणार आहोत आणि ती विनंती साधारणतः मान्य होत असते. त्यामुळे एक आधीची सोयीची तारीख सुप्रीम कोर्ट देईल असं मला वाटतं. नक्कीच, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक देखील येऊ घातलेल्या आहेत आणि दोघांनाही पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह या दोन्ही गोष्टींवर दोघेही अडून बसलेले आहेत. त्यामुळं कदाचित ज्या पक्षाकडे ते जाणार आहे त्याला फायदा होणार आणि दुसऱ्यांना अर्थातच त्याला तोटा होणार आहे. तर त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयात जर ती तारीख लवकर मिळाली तर निश्चितपणे त्याचा निकाल देखील लागू शकतो. अगदी आता शेवटचाच फक्त एक मुद्दा घेतो. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, जे खरं म्हणजे हे प्रकरण काल म्हणजे आज 8 महिने पूर्ण झाले या प्रकरणाला. कोठडीमध्ये त्याचा सोमनाथचा मृत्यू झालाय असं PM रिपोर्टमध्ये आलेलं आणि मारहाणीमध्ये मृत्यू झाला, म्हणजे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं स्पष्ट PM मध्ये उल्लेख केलाय. पण त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला सांगितला आणि पण तिथे अननोनवर गुन्हा दाखल झालेला आहे. आता प्रश्न हाच पडला सगळ्या महाराष्ट्राला, पोलीस कोठडीत दुसरं येऊन कोण मारेल? पोलीस कोठडी ज्याच्या अखत्यारीतच पोलीस कोठडी आहे तर तिथे पोलीसच मारतील, मग अज्ञातावर गुन्हा का? आणि या सगळ्या प्रकरणात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना इनिशिएटिव्ह घ्यावं लागलं. परभणीतल्या गल्लीतलं प्रकरण अगदी दिल्लीपर्यंत तिथं न्यावं लागलं, तिथं बाजू मांडावी लागली, तिथं सरकारला त्यांनी घाम फोडला, तिथून दणका देऊन तो गुन्हा दाखल करून घेतला. आणि कालचाच सुनावणीतला भाग असा आहे, बाळासाहेबांनी मीडियासमोर पण सांगितलं की या प्रकरणामध्ये जी चौकशी समिती राज्य सरकारनं नेमली आहे तिच्यावरच कोर्ट नाराज आहे. प्रश्नचिन्हच कामकाजाच्या बाबतीत उपस्थित केलेलं आहे, त्यामुळे ती कदाचित भविष्यात बरखास्त होईल आणि नवीन SIT नेमा असा आदेश देखील कोर्टाने दिला. तर मला असं म्हणायचं, नेमकं सरकार वाचवतंय कुणाला या प्रकरणात? सोमनाथला न्याय द्यायचा सोडून इकडे पोलिसांसाठी जर सरकार कोर्टात जात असेल, सुप्रीम कोर्टात, तर काय म्हणजे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळायचा? नाही, फार कठीण झालेलं आहे न्यायाची लढाई लढणं आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एका केसमध्ये जीव ओतून त्या केसच्या सगळ्या विषयाला जिवंत केलं आणि न्यायाची लढाई लढता येऊ शकते याच्यावरचा विश्वास कायम करण्यासाठी त्यांनी जे काम केलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा पोलिसांविरुद्धची केस असते ना तेव्हा सगळे पुरावे नष्ट केले जातात, पटापट अत्यंत वेगवान पद्धतीने ते पुरावे नष्ट करतात. त्यानंतर अचानक सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते की याच्यामध्ये पोलिसांची इमेज खराब झाली तर सरकारची इमेज खराब होणार. मग सरकारची इमेज का खराब होणार? तर ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे त्यांच्या नावाने शिमगा होणार, मग त्यांचं नाव वाचवण्यासाठी पोलिसांना कामाला लावलं जाते.
तर मेलेल्या माणसाची किंवा जिवंत असताना त्या माणसाची काही किंमत नसलेली जी एक व्यवस्था आहे आपल्या इथे, त्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि मग अचानक जी कृत्रिम प्रतिष्ठा सरकारची किंवा गृहमंत्री असलेल्या माणसाची तीच महत्त्वाची वाटायला लागते आणि त्याच्यासाठी पोलीस कामाला लागतात. त्याच्यातून सगळ्या बेकायदेशीरता वाढत जातात असं माझं मत आहे. पोलिसांचा राजकीय कारणांसाठी वापर होणे हे काही नवीन नाही. त्याचं प्रमाण कमी जास्त नेहमी होत असते आणि ते आता खूप जास्त आहे असा माझासुद्धा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे विषय ह्याच्यातला हा आहे की पारदर्शकतेला नकार सातत्याने देण्यात येत आहे. मग इथे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला अत्यंत महत्त्वाचे सगळे भाग कव्हर होतील अशा पद्धतीने CCTV कॅमेरे लावले पाहिजे. तर हे काय करतात की काही भाग मुद्दाम दिसणार नाही अशा डायरेक्शननी कॅमेरे लावतात. त्यानंतर कोर्टाने हे सुद्धा सांगितलं आहे की केवळ व्हिडिओ नाही तर ऑडिओ सुद्धा कॅच केला पाहिजे असे कॅमेरे लावले पाहिजे. त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केवळ पोलीस स्टेशनच्या आतमध्ये इतर ठिकाणी लावायचं आणि मुद्दाम लॉकअपच्या भागामध्ये लावायचं नाही, एखादी रूम मुद्दाम मोकळी ठेवायची तसं सुद्धा करायचं नाही. लॉकअपच्या ठिकाणाला सुद्धा जिथे तुम्ही डांबून ठेवता तिथे सुद्धा CCTV कॅमेरे असले पाहिजे. मग हे नसणंच महत्त्वाचा पुरावा आहे पोलिसांच्या विरुद्ध. सगळ्यांच्या नोकऱ्या जायला पाहिजे, त्यांची पोलीस डायरी त्यांची बघायला पाहिजे की कोण गेलं होतं, कशासाठी गेलं होतं. बरं, त्यांचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य काय होते, कशामुळे मेला म्हणून सांगितलं तो माणूस, श्वसनाचा आजार होता, श्वसनाचा आजार. हे किती वाईट आहे. दादांत खोटं बोलणं. म्हणजे तुमच्या सरकारमध्ये जिवंत माणसाचं महत्त्वच नसेल तर कुणासाठी सरकार चालवते. आता हे आपण अमेरिकेची तारीफ करतो, युरोपमधल्या जीवनाची तारीफ करतो, तिथलं समाज जीवन कसं आहे वगैरे. ती तारीफ का करतो आपण? कारण की तिथला प्रत्येक जीव ते महत्त्वाचा मानतात, तो माणूस प्रत्येक महत्त्वाचा आहे असं मानतात. आपल्या इथे तर प्रत्येक ठिकाणी त्या जिवंत माणूस अत्याचारग्रस्त असेल, मेलेला असेल, मरताना असेल, त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या जातीहून ठरवली जाते, धर्माहून ठरवली जाते, तो कोणत्या पक्षाशी संबंधित आहे किंवा त्याची जवळीक कोणत्या पक्षाची याच्याहून ठरवली जाते. आणि मग त्या माणसाच्या संदर्भातले निर्णय घेतले जातात. हेच वाईट आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जे जोरकस प्रयत्न केलेले आहेत त्याचे खरोखर अभिनंदन सगळ्यांनी करायला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद असीमजी. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या 3 प्रकरणांवर आत्ता बोललात. एकतर उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तुम्ही जी काही नोटीस पाठवलेली आहे विधी व न्याय विभागाला, दुसरं प्रकरण म्हणजे अर्थातच मूळ शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह कोणाचं, आणि तिसरं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला सर्वसामान्यांसाठी त्या संदर्भात देखील तुम्ही बोललात. खरं तर तुमच्यासारखे सगळे वकील, मग ॲडव्होकेट बाळासाहेब असतील, तुम्ही स्वतः असाल, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झगडणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे वकील जर खरंच सर्वसामान्यांसाठी कार्यरत असतील तर निश्चितपणे त्यांच्याकडे केस जायला हवी असं कोणताही फिर्यादी म्हणेल. मग भविष्यात आता असीम सरोदे यांच्या हाती आणखी कोणत्या केसेस येतील आणि कशा पद्धतीने ते न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील हे पाहावं लागेल. पण एवढं मात्र नक्की आहे, उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात खरं तर त्यांच्या डोक्यावर आता टांगती तलवार आहे. राज्यसभा खासदार म्हणून राहायचं का विशेष सरकारी वकील म्हणून राहायचं, नेमकं काय करायचं, एका म्यानात 2 तलवारी बसतील का? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपलं महाराष्ट्र, आपली बात.